अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या मातीपूजन सोहळा वाडिया पार्क येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झालाय। लाल मातीतील कुस्ती हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे। आपण मागे पडलोत हे खरं असून आपल्याला ऑलिम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही। यापुढे सर्वांनी एकत्रित येऊन लाल मातीचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचंय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचं प्रतिनिधित्व करतील। खेळाडूंचं मनोधैर्य आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी राजश्रय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं असून पैलवानांच्या मानधनात वाढ केली आहे। लाल मातीशी नातं असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो, म्हणून आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील। अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबराव रानबोकेपासून बर्डेपर्यंत चांगले पैलवान निर्माण झालेत। त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितच मोठी आणि यशस्वी होईल। खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही, त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचं नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे। स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते। अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल। पैलवान हुशार असतो, तो 1 मिनिटात 50 डाव टाकत असतो, त्याच्या इतकं हुशार कोणीच नसतं। आता आम्ही सर्वजण कुस्तीला बदनाम होऊ देणार नाही। महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनानं भरीव अर्थसहाय्य दिलं असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी व हिंद केसरीच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच्या स्पर्धेच्या वेळी घेतलाय, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस, माजी आमदार अरुणकाका जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे, सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अशोक शिर्के, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ, कुमारसिंह वाकडे, संपत बारसकर, अविनाश घुले, पैलवान अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज करंजुले, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, शिवाजी कराळे, रामदास आंधळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप म्हणाले की महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळंच महत्त्व आहे। 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील। या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे देशाचं लक्ष असून ती पाहण्यासाठी येत असतात। नगर जिल्ह्याचे विभाजन होणं गरजेचं असून नगर दक्षिणला विमानतळ होण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करावे, असं ते म्हणाले। तर आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध राहतं, जीवनात नवी ऊर्जा मिळते। लाल मातीत श्रम करताना पैलवानांनी चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा। कुस्ती क्षेत्र आता मागे पडत चाललंय, क्रिकेटला महत्त्व प्राप्त झालंय। आता आपल्या सर्वांना पूर्वीप्रमाणे मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे।
व्यायामामुळे आमच्या वयाची जाणीव होत नाही. आजच्या तरुणांना आम्ही लाजवेल. लाल मातीचा व्यायाम आणि शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि जिमकडे ते जास्त आकर्षित झालेत. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल. नगर दक्षिण भागावर नेहमीच अन्याय झाला असून जिल्ह्यातील प्रस्थापित लोकांशी संघर्ष करत असताना पैलवानकीमुळेच डावपेच कामी आले असं त्यांनी सांगितलं. तर पैलवान रामदास तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलं यश संपादित केलंय. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगिरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगलं यश मिळावं यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगिरांना राजाश्रय देण्याचं, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचं कार्य केलंय. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तर संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.